अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याला शेतकऱ्यांनी 12 वर्षापूर्वी शेतीचा दर 40 ते 50 लाख रुपये प्रति एकर असताना शेतकऱ्यांनी केवळ कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी अमरावती व रेल्वे विभागाने दिले होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावात दिल्या। मात्र कारखाना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी परप्रांतीय नागरिकांची नेमणूक केली। मात्र जमिनी देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना डावलले। आता हे शेतकरी आक्रमक झाले असून जोपर्यंत नोकरी देणार नाहीत तोपर्यंत या कारखान्याचे उद्घाटन होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। आमची नेमकी मागणी होती की आमची जमीन जाऊन 12 वर्ष झाले। आज रेल्वे प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी आम्हाला लेखी दिला आहे की आम्हाला नोकरी मिळणार। एक तर आमचं कवडीमोल भावात जमीन गेली, फक्त 6 लाख रुपये एकर आम्हाला भाव देण्यात आला। आज 12 वर्ष होऊन गेले तरी आम्हाला नोकरी मिळाली नाही। माननीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, खरगे, मुकुरा, बनसळ सगळ्यांना आम्ही भेटलो। 3 GM लालवानी, यादवजी आणि सिंह सर यांना पण भेटून आलो। आता आम्हाला असं कळलं की काही दिवसात माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या जमिनीचं उद्घाटन होणार आहे। जिथपर्यंत आम्हाला नोकरी मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही उद्घाटन होऊ देणार नाही। त्यासाठी आम्हाला काहीतरी करायला लागलं तरी चालेल, बस हेच आमची मागणी आहे। कारण की स्थानिकांना रोजगार देणार आहे म्हणे, असं पेपरमध्ये आलं होतं की 5,000 रोजगार दिला, पण आमच्या 42 शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, आम्हालाच रोजगार मिळाला नाही तर आम्ही करायचं तरी कसं? आमचा भाऊ आहे जो MIDC कामाला जातो, मग आम्ही करायचं कसं? फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला नोकरी लवकरात लवकर मिळावी, तेव्हा त्याच्यानंतरच हे उद्घाटन होणार। आमचे शेत हे रेल्वे वॅगनमध्ये 2012 पासून आमची शेत या सरकारने घेतले, हिसकावून घेतले म्हटलं तरी चालेल। तर आम्ही त्यांना या बेसवर दिले होते ते की बा आमचे एक एक मुलगा आमचा नोकरीवर घेतला पाहिजे म्हणून। 12 वर्षापासून आम्ही शेतापासून तो वंचित आहेच आहे। त्यावेळेस आम्हाला फक्त त्यांनी 6 लाख रुपये एकर शेतीची फक्त 6 लाख रुपये एकराने आम्हाला फक्त मुआवजा दिला त्यांनी। 6 लाख रुपये एकरात काहीच होत नाही, पण तरी पण आम्ही दिला का चला जाऊ दे, एक मुलगा आपल्या घरचा बा नोकरीवर जाईल म्हणून। पण 12 वर्ष झालं त्याचा काहीच हालझुल नाही आहे आणि ते काही देतच नाही। फक्त त्याचं म्हणणं एवढंच आहे, फक्त आश्वासन देत आहे, बाकी काहीच करत नाही आहे। पण आता आमच्या गच्चीपर्यंत पूर्ण पाणी आलेलं आहे। आता काय करायचं काही समजत नाही। याईनं जर नाही म्हटलं, मोदी सर जर इथं उद्घाटन करायला आले तर आम्ही इथं शेतकरी फाशी घेतल्याशिवाय आता राहणार नाही। आम्हाला काही शेवटचा पर्याय तोच उरलेला आहे, नाही तर आम्ही उपोषण करू, नाही तर मग आम्ही इथं फाशी घेऊ। त्यांना आम्हाला लिहून दिलं होतं का तुमचा एक मुलगा आम्ही नोकरीवर घेऊ म्हणून, पण आता कोणतीच गोष्ट त्याची खरी नाही आहे, फक्त ते आश्वासन देत आहे, बाकी काहीच नाही आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।